कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्यांच्या मनात उतरण्यासाठी तुम्हाला आधी त्यांचं मन मोकळं करायला लागल। तुमची मैत्री व्हायला पाहिजे, हा? मग प्रेम असा प्रवास व्हायला पाहिजे। काय कळतंय का तुम्हाला? नाही चला मॅडम सुरुवात करूया। ओ मॅडम, हाँ चला की सुरुवात करूया मग। हो हो सुरू करूयात, पण एवढी काय घाई आहे? तुमच्याकडे वेळ आहे ना आज? म्हणजे माझ्याकडे वेळ आहे। हा हा आज वेळ काढलेलाच आहे। आपलं खरं परवा काही बोलणंच झालं नाही गाण्याबद्दल। मी एक विचारू का? विचारा की। नाही म्हणजे असं मी खरं असं नाही म्हणणार की या वयात गाणं वगैरे, पण जनरली कसं लहान वयातच गाणं शिकायला सुरू करतात ना। हा ते काय गाण्या बिण्याचं आमच्या ध्यानात बी नव्हतं। ते सगळं येड आम्हाला आमच्या मास्तरीन बहिणी लावले। त्यासनी कुठून काय आमच्या नरड्यात सूर दिसला कोणाला माहित। आता सूर दिसला का सूर त्यांच्या कानाला कळला त्यांचं त्यांना माहित। त्याच मागे लागले आमच्या, गाणं शिका गाणं शिका म्हणलं। काय खूळ काढले म्हणलं मधनच, आमच्या मनात बी नव्हतं तर। त्या म्हणल्या म्हणताना आता तुमच्या मोर आम्ही तर गाणं शिकायला बसणार आहे, नाही तर कुठलं काय काय सांगायचं तुम्हाला। आता हळूहळू कळेल आमच्या मास्तरीन बाई म्हणजे एक नंबर काम आहे सगळं त्यांचं। म्हणजे कसं असते, सगळ्यांच्याच मिळून मिसळून राहणार, सगळ्यांची विचारपूस करणार, सगळ्यांना सांभाळून घेणार थोडक्यात, आणि स्वतःच बघणार नाही। सगळ्या घरादाराचं सगळ्यांचं कल्याण कसं होईल हे बघणार। तुम्हाला कळलं आता हळूहळू। आता जरा तुमची आणि त्याची मैत्री झाली की नाही, ते तुम्हाला बी सांगायला सुरुवात करतील बघा। असं करा, असं करू नका, हे केलं म्हणजे चांगलं होईल, हे केलं म्हणजे वाईट होईल। शिक्षिका हो मास्तरीन बाई असा एकंदरीत स्वभाव आहे त्यांचा। हो नाही ते सगळं झालंच, पण मला तुम्हाला गाणं शिकवायचंय। तुम्ही तुमच्या स्वभावाबद्दल काहीच सांगितलं नाही। तुमच्या मनात काय चालतं, तुम्ही काय विचार करता, या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायला हवं ना। आमच्या मनात आता काय चालतंय आम्ही ढिगी विचार करतोय। आता काय साधा व्यापार आहे आमचा। शेती म्हणू नका, फॅक्टरी म्हणू नका, आता नवीन आमच्या आई साहेबांनी ते दूध संघात चालू केलंय, त्यासाठी वनवन फिरायला लागते। शाळेचा आणि व्याप असतोय, आता आणि तुमचा विचार नवीन। माझा विचार? तुम्ही माझा विचार करता? हा नाही म्हणजे आता हे आपलं गाण्याचं नवीन चालू झालंय ना, हे गाण्याचा कला, हे संगीत विंगीत हे, आणि नवीनच विचार की डोसक्याला। असं होय? मला वाटलं की तुम्ही माझाच विचार करताय की काय। नाही नाही तसं तसं काय समजू नका, आम्ही आपलं असं गमती गमतीत म्हणलो। तुमचा स्वभाव फारच गमतीशीर आहे। हे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही। आमचा स्वभाव म्हणजे काय, आता स्वभावाला औषध नाही, गमतीशीर स्वभाव म्हणजे। बस साधे उदाहरण सांगतो, आता हे आपलं गाण्या बिण्यावरनं विषय निघाला म्हणून। मी जेव्हा शाळेला जात होतो फार फार वर्षांपूर्वी, तेव्हा आमच्या पीटीच्या मास्तराला मी पेटी वाजवून दाखव म्हणून सांगितलं होतं। पीटीचा मास्तर आहेस ना, पेटी वाजव म्हणताना आमची शाळा बंद झाली पडतो तेव्हा। असं स्वभाव। जाऊ दे चला। तुम्ही इथं आमच्या खोलीत? ते मी बाहेरून चाललो होतो, दरवाजा उघडा दिसला, मग आत आलो। आता आलाच तर बसा की। नाही 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 मी मला 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 पाणी पाहिजे होतं जरा, ते पाणी घ्यायला मी इथं किचन। असं आहे तर आलाच म्हणायचा गजरा इथं। होय काय ग, गजरा नुसता हातात घेऊन काय उभी आहेस? माळ की केसा? यो गजरा नाही, आम्ही जे गणित मानलं होतं का नाही
त्याचं उत्तर आहे. म्हणजे म्हणजे यो गजरा घेऊन इथं कोण आलतं माहितीये का? कोण? मोठे मालक. काय सांगतीयस? लय सुधारणा झाली म्हणायची. हा, सुधारणा तर झालीच आहे. आता आलते आमच्या खोलीत. आम्ही विचारलं त्यासनी तर म्हणले ते काय दरवाजा उघडा दिसला आणि मग म्हणले की ते काय पाणी असं काहीतरी म्हणले. अगं तुला गजरा दिला त्यासनी कसं तरी वाटलं असेल म्हणताना ते तसं म्हणले असतील. पण काय ग ते गणिताचं उत्तर कसलं? म्हणजे काय म्हणतीयस? आई आज का नाही आम्ही मुद्दामूनच गजरा माळला नाही. सुनबाईने ते बघितलं, त्यांनी आम्हाला विचारलं. आम्ही म्हणलं त्यासनी आम्हाला काही कोणी गजरा आणून देत नाही. किती दिवस आम्ही स्वतःच गजरा आणायचा आणि स्वतःच माळायचा कंटाळा आलाय आम्हाला, म्हणून नाही माळला. लगेच आज गजरा इथं हजर. म्हणजे लक्षात येतंय का तुझ्या गणित आणि त्याचं उत्तर? अगं तुझी गणित तुलाच माहित आणि त्याची उत्तर बी तुलाच माहित. आई एवढं काही नाही ग, एकदम साधं साधं उत्तर आहे. आम्ही कुणाला बोललो? सुनबाईंना. गजरा कुणी आणून दिला? मोठ्या मालकांनी. याचा अर्थ मोठे मालक निस्ती बावली आहेत, चावी देणाऱ्या सुनबाई आहेत. त्यांनी चावी दिली की आले गजरा घेऊन, आले आमची माफी मागायला. पण समधी सूत्र हलवणाऱ्या सुनबाईच आहेत. मोठ्या मालकांना सुनबाई नाचवत्यात नव. आता सुनबाईसनी आम्ही कसं नाचिवतो बघशीलच तू. पण तुम्ही आयडिया खरंच चांगली दिली. हाय की नाही? म्हणजे असं मी कधी शिकवलंच नाहीये. विद्यार्थ्याचा सूर बघून आपण सूर पकडायचा, रोजच वेगळासा. पण तुम्हाला माहितीये का पाणी? थँक्यू. हा काय ओ बसा की, कुठे झाला बसा. त्यांनी आयडिया काय केली माहितीये काय? आमचं एकंदर गाळ्याचं मीटर बघता ते म्हणले की तुमचा सूर बघून आम्ही आमचा सूर पकडतो. थोडक्यात काय होणार, तुम्हीच आमच्याकडनं गाणं शिकणार हो. तसं आमच्याकडनंच मास्तर मंडळीला शिकतात. ह्याच नाही विचारा की काय हो. बर बर, पण मला सांगा तुम्हाला अजून काय काय आवडतं? आवड म्हणजे आता काय तसं काही विशेष नाही, पण कुस्तीची आहे आवड आहे. म्हणजे खेळलेलं बी आहे, बघायला बी आवडत्या. आता वेळ मिळत नाही तसा, मॅच बघायला आवडत्या. बाकी बाकी काय तसं काय हे नाही, एवढे एक दोनच आवडी. हो का? आणि त्यात गाणं पण चांगलंच कॉम्बिनेशन आहे. आता गाण्याचं मला काही एवढं माहित नाही. गाण्याचं जे काय ते तुम्ही ह्यासने विचारा. ते अकाउंट ह्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडनं ते माझ्याकडे आले. असं झाले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.